नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत, बाळा थकलास का? तुला त्रास देणाऱ्या लोकांमुळे तू मनाला उदास झालास का? बाळा पण घाबरू नकोस. हे जग आहे. तुझे सुख प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रूच घेऊन येईल असं नाही. काहीच्या डोळ्यामध्ये ते दूर होऊन सुद्धा खूपत असतं. बाळा माझ्याकडे आला आहेस तर प्रत्येक वाक्त लक्षात ठेव. तुझ्या जीवनात आनंदाचे सुखाचे क्षण तुला नक्कीच पाहायला मिळतील. स्वामी सांगतात की मोठा श्वास घे, झालेले दुःख बाजूला ठेव आणि येणाऱ्या आनंदाचा, यशाचा आणि जीवनात येणाऱ्या प्रदीर्घ काळ टिकणाऱ्या तुझ्या आपल्या नात्यांचा आदर कर. तुझ्यावर या स्वामींचे आशीर्वाद वर्षाव करत आहेत. तुझे ते चांगले दिवस येणार आहेत ज्यासाठी तू दिवस रात्र मेहनत घेतली, ज्यासाठी तू दिवस पणाला लावून रात्रंदिवस काम केलं. सर्वांना आपलंसं म्हणून मनामध्ये सर्वांबद्दल प्रेम, भावना, आपुलकी आणि प्रेमाने, विश्वासाने सर्वांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे जग खरंच आपलं नाही रे. इथे तुला मनापासून आपलं म्हणणारं कोणच नाही. ज्यावेळी तुझ्यासोबत संकटाचा घेराव पडेल, ज्यावेळी तुझ्यासोबत संकट त्रास द्यायला उभे राहतील, त्याचवेळी ज्यांना तू आपलंसं म्हणलं, ज्यांच्यासाठी तू दिवस रात्र मेहनत करून आपल्यांपासून दूर जाऊन त्यांना आपलंसं केलं, ते सुद्धा तुला या संकटात एकटे सोडून पळून जातील. पण घाबरू नको. जीवनाचा अर्थ समजून घे. इथे प्रत्येकजण तुझ्या सोबत आहे. तुझ्याशी गोड बोलतात म्हणजे कधीही ते तुझ्यासोबत असतीलच असं नाही. जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेव. कधीही तुझ्या जीवनामध्ये तू कमवलेली संपत्ती, तुझ्या जोडीदाराबद्दलचे प्रेम, मुलाने कमवलेली तुझ्यासाठी आनंदाची बातमी या समाजामध्ये दाखवू नकोस. जिथे कुठे तुला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या जातात त्या सर्व अंतःकरणातून आणि शुद्धच दिलेल्या आहेत असं असत नाही. कारण हा सोशल मीडिया आहे. इथे प्रत्येकजण तुझ्यासमोर आव आणतील की तुझं सुख पाहून त्यांना किती सुख झालं आहे किंवा ते किती आनंदी आहेत. परंतु त्यांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल किती विष कालवलं आहे आणि तुझा सन्मान, तुझी प्रतिष्ठा, तुझं यश पाहून त्यांच्या मनामध्ये किती धूर उठला आहे तो तेच जाणो. बाळा जीवनामध्ये यशस्वी हो. आपल्यांना श्रेष्ठ बनव. आपल्यासोबत वेळ दे. जीवनामध्ये तुझी असणारी स्वप्न तू साकार कर. जीवनातील तुझ्या महागड्या वस्तू तू खरेदी कर. घर घे, गाडी घे, पैसा घे, धन घे. पती पत्नी फिरायला जा. मुलांना यशस्वी बनव. परंतु कधीही या गोष्टी मोठ्या मनाने इतरांना सांगत बसू नको. कारण हे जग जितकं तुझी प्रगती पाहून खुश असल्याचा आव दाखवेल तितकेच जास्त पटीने ते तुझ्यावरती जळालेले असतील. हे मात्र तू ओळखायला हवे. देव तुला वेगवेगळ्या मार्गाने प्रत्येक वेळी मार्गदर्शन करत आहे. प्रत्येक वेळी तुला काट्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. आता गरज आहे ते तुझ्या मनाला तू समजावण्याची, तुझ्या मनामध्ये शहाणपणा आणण्याची आणि तुझं मन देवाच्या चरणी लीन करण्याची. कारण तुला शेवटपर्यंत संकटामध्ये साथ देणारा आणि तुझ्या संकटातून बाहेर काढणारा, वेळोवेळी मदत करणारा हा फक्त तुझा परमात्मा असेल. ज्या देवावरती तुझी श्रद्धा आहे, ज्या देवावर तुझी भक्ती आहे, त्यांनाच तुझं सुख आणि दुःख सांगायला हवंस. जरी तू इतरांपुढे आपलं दुःख सांगितलंस, तुला वाटेल की तो आपल्यासोबत बोलला म्हणजे तुझं दुःख कमी होईल किंवा तुला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवेल, तुझी मदत करेल. परंतु तसं कधीच होत नाही. तुझ्या सुखाचा विचार करणारे तुझ्या आईवडिलांशिवाय या जगामध्ये कोणीही तुला सापडणार नाही. जेव्हा तू दुःखात आहेस तोपर्यंत तुला दुःखामध्ये आव आणतील, तुझ्यामध्ये आपुलकीची भावना दाखवतील. परंतु त्याच दुःखातून तू जेव्हा बाहेर येशील आणि एखादीही पायरी तू यशाची चालशील, त्याचवेळी हीच लोक तुझे पाय खेचायला मागे येतील
आणि तुला तोंडावर पाडल्याशिवाय त्यांना आनंद सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे दुःख हे फक्त देवासमोर ठेव, मनामध्ये झिजून राहू दे, परंतु कधीही इतरांना सांगून मन मोकळे करण्याचा प्रयत्न करू नको. हे जग आहे, इथे फक्त स्वार्थ चालतो. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये इतरांपेक्षा कसे श्रेष्ठ व्हायचे आणि आपण सर्वांमध्ये श्रीमंत, सर्वांमध्ये सुंदर आणि सर्वांपेक्षा श्रेष्ठ कसे घडणार, यामध्ये हा मनुष्य गुंतलेला आहे. पण आता झालेले झाले, पुढचे आयुष्य विचार करून तुला जगायचे आहे. देवाच्या नामस्मरणात तुझा बहुतेक वेळ तू व्यर्थ करावा. देवाकडे गेलेले नामस्मरण कधीही तुझा क्षण वाया घालत नाही, की तुझा वेळ सुद्धा व्यर्थ जात नाही. देवाकडे तुझ्या मुखातून निघालेल्या प्रत्येक नामस्मरणाचा, प्रत्येक स्वामी नामाचा हिशोब असतो आणि देव तुझ्या वाईट वेळेमध्ये त्या प्रत्येक नामाचे तुला मोबदला हा नक्कीच देणार आहे. त्यामुळे भाग्यवान आहेस की तुला स्वामी सेवा करण्याचे, स्वामीचे नामस्मरण करण्याचे तुला भाग्य मिळाले. तुझ्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी स्वामीने तुला या मार्गामध्ये आणला आहे. तर आता सत्कर्म, स्वामी नाम, इतरांची सेवा, चांगले बोल, मनामध्ये गोडपणा आणि इतरांबद्दल आदर ठेव. कधीही तुझ्यासोबत संकटे, विघ्ने येणार नाहीत, हा देवाचा तुला आशीर्वाद आणि शब्द आहे. ज्यांच्यासोबत साक्षात परब्रह्म, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा हात आहे, तर त्यांना जीवनात संकटे का साथ देतील किंवा संकटे त्यांच्यासोबत का राहतील. प्रत्येक वेळी तुझ्या जीवनात संकट आले, दुःख आले म्हणजे तू स्वतःला कधीही जबाबदार मानत बसू नको. कारण तुझ्या आयुष्यात सुख येणे, दुःख येणे तुझ्या हातात नसून ते सर्व तुझ्या पूर्वजन्माच्या कर्माचा हिशोब आहे. कर्म हे कधीही तुला मुक्ती देणार नाही, परंतु पाठीमागच्या जन्मात जरी तुझे कर्म वाईट असतील तरी तुला ते आता भोगावेच लागतील. परंतु पुढील जन्माची चांगल्या कर्माची शिदोरी मात्र तू आता बांधायला हवीस आणि नामस्मरण याच गोष्टीने तुझ्या जीवनाची पुढील संपूर्ण आयुष्याची चांगली सत्कर्माची शिदोरी सुद्धा बांधली जाईल. देव त्यांनाच मदत करतो जे स्वतःच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी स्वतः सत्कर्मामध्ये गुंतलेले असतात, स्वामी सेवेत गुंतलेले आहेत. देवांना तुझ्याकडून काहीच नको, फक्त तुझ्या मनाचे शुद्ध भाव, शुद्ध अंतःकरण आणि तू केलेली नित्य नामस्मरण सेवा, याच गोष्टी तुला देवापर्यंत घेऊन जातील आणि देव तुझ्यासोबत सदैव कायम तुझे रक्षण करत तुझ्या मागे आहे. शेवटीच स्वामी सांगतात की बाळा, घाबरू नकोस, भिवू नकोस, संकटे आले म्हणून मागे फिरून पाहू नकोस, सदैव चालत राहा. हा स्वामी आईचा हात सदैव तुझ्यासोबत कृपा, आशीर्वाद आणि तुझ्यासाठी सत्कर्म करत तुझ्या सोबत आहे. धन्यवाद.